तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अमरावती शहरात एक महिला पोलीस कॉन्स्टेबलची गळा दाबून हत्या झाल्याने पोलीस प्रशासनासह संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। पोलिसांनी मात्र तपासाची चक्र गतीने फिरवत अवघ्या काही तासातच या हत्येतील आरोपी पतीला अटक केली असून त्याने प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्याने आपल्या पत्नीचा खून केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। मृतक महिलेचा आरोपी पती हा राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत असून मृतक पत्नी आशा तायडे वय वर्ष 38 फ्रेझरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होती। आरोपी पतीने आपल्या 2 मित्रांच्या मदतीने पत्नी आशाचा गळा दाबून खून केला अशी कबुली दिली आहे। राहुलने आपल्या पत्नीची हत्या करण्याचा कट सुमारे 1 महिन्यांपूर्वीच रचला होता। चोरीची खोटी कहाणी बनवत त्याने हा गुन्हा केला आणि कोणीतरी घरात घुसून खून केल्याचे खोटे कारस्थान रचले। मात्र पोलिसांसमोर त्याचा हा खोटा प्रयत्न फसला। दरम्यान पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक सखोल तपास केल्यावर या हत्येमागे पोलिसांना संशय आल्याने राहुलची त्यांनी कडक चौकशी केली। राहुल आणि आशा या दोघांचा 13 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला असून त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। मात्र गेल्या काही वर्षांपासून राहुलचे एका महिलेशी प्रेम संबंध होते, त्यामुळे पती-पत्नींमध्ये वारंवार भांडणे होत होती। मृतक आशाने यापूर्वी या संदर्भात राहुल विरुद्ध पोलिसांकडे तक्रारही दाखल केली होती। याच कारणावरून तो पोलिसांच्या संशयाच्या भोवऱ्यात सापडला। पत्नीच्या सततच्या विरोधाला कंटाळून निराश झालेल्या राहुलने तिला एकदा कायमचे संपवल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे। दरम्यान पोलिसांनी आरोपीला अमरावती जिल्हा न्यायालयात हजर केले असता त्याला 4 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, अमरावती।